आहे आपल्या गुळाचे ओल्या नारळाचे करंज्या. आणि हॅलो नमस्कार, मी गीता किचनमध्ये आपलं स्वागत आहे. इतके दिवाळी चालू होतं त्यामुळे मला व्हिडिओ वगैरे कुठलेही टाकता आलेले नाही आहे. खूप ऑर्डर्स असल्यामुळे ना त्याच्या तयारीतच होते. आणि आज दिवाळी संपल्या तरी मला अजून चालूच आहे आमच्याकडे दिवाळी. मी तुम्हाला आज ओल्या नारळाचे करंजे दाखवणार आहे. चला तर मग आपण साहित्य बघूया. ठेवा, हे ओले नारळ आहे आणि मला गुळातलं करायचं आहे. हे गुळ, तेल, मैदा आणि दूध. हे साहित्य झालं. आता आपण प्रथम काय करायचं आहे, मैदा भिजवून घेऊया आणि नारळाचं खवणून घेऊया नारळ. चला तर आता मैदा भिजवण्यासाठी तेल गरम करून घेऊया. यातलं मी अर्धा वाटी तेल घालणार आहे. आणि या वाटीने 2 वाटी मैदा, दोन वाटी मैदा घेतला. तर इकडे तेल तापलंय माझं, दाखवते तुम्हाला. तेल तापलेलं आहे. मैदा घेतलेला आहे 2 वाटी ते. आणि आता पण तेल घालू. अर्धा वाटी ठेवले होते मी तापवायला. अगदी थोडंसं एक चमचाभर ठेवले. आणि एक चिमटभर चवीला मीठ. मिक्स करून घेऊया. हे तेल गरम आहे खूप. मिक्स करून खूप छान, अगदी छान कुरकुरीत असं करंजे होतात. सगळ्यांना आवडतात हे गुळाच्या करंज्या. साखरेपेक्षा गुळ केव्हाही चांगलं, त्यामुळे आम्ही गुळाचं करंज्या करतोय आज. आमच्यात 12 महिने दिवाळी चालू असते. केव्हाही करा, छान. असे तेल मिक्स करून घेतले. आता दूध घालून मळायचं. व्हिडिओ करणारे कोण नाही आहे, त्यामुळे मीच करते. अशी घट्ट असं भिजवून घ्यायचं, म्हणजे आपल्या सारण होईपर्यंत हे भिजतं छान मैदा. आणि तुम्ही हवं असेल तर रवा पण घालू शकता, कारण आता मला गडबड आहे त्यामुळे मी रवा वापरलेला नाही आहे. नुसतं मैद्याची पण खूप छान होतात. दिवाळीमुळे माझा आवाज थोडंसं बसले. हे बघा, असं छान असं घट्टसर मळून घ्यायचं आहे. आता हे भिजू दे, मग तोपर्यंत आपण सारणकडे बघूया. नारळ फोडते आता मी. चल, नारळ फोडून घेते. किती सुंदर नारळ आहे पहा. मस्त. चला, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण मोदकाला घेतलं होतं ना, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं. ह्या मोदकाला करताना आपण काय करायचं, हे खोबरेचा 2 भाग करायचा. तेव्हा असे 2 भाग करायचा. आणि एक भाग गुळ घालायचा. म्हणजे अगदी व्यवस्थित गोडीला होतात. फार कमी नाही, फार जास्त नाही, खूप छान होतात असे. 1 भाग गूळ आणि 2 भाग खोबरं. चला, आता हे मिक्स करून शिजवायला ठेवूया. बघा, असं छान असं शिजलं. कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे. आणि हे करायचं, जास्त ड्राय करायचं नाही, असं ओलसरच ठेवायचं. आपण मोदकाचं जे सारण करतो ना, तसंच ओलसर ठेवायचं. आता हे झाली आहे. आता गॅस बंद करून टाकते. याच्यामध्ये खसखस आणि वेलदोडे घालूया आपण.
हे बघा, पूर्ण गुळ विरघळलेला आहे. हे झाले आता. आणि माझं दुसरी ऑर्डर पण चालू आहे, पुरणपोळी. दोन्ही चालू आहे इकडे काम. वेलदोडे पूड घालते आणि खसखस घालायचं. ते छान दिसतं ना खसखस आणि वेलदोडे घातल्यावर. हे बघायचं. हे झालं आपलं. आता सारण रेडी झालेलं आहे. आता कणकेची आपण हे करून घेऊ गोळे. तर हे बघा किती छान असं भिजले गोळा. आपण याचे छोटे छोटे हे करून घेऊया करंजीसाठी. आणि हे मला बांधल्याचे चालत नाही आहे, ते बांधायलाच पाहिजे तर कामं होतात, नाही तर होणार नाही आहे. सारण गार करायला ठेवले तर आपण याची छोटी छोटी गोळे करून घेऊया. आणि तेल तापायला ठेवते. असं छान बारीक गॅसवर, इथं करेपर्यंत बारीक गॅसवर तेल तापते. आणि चला आता करायला घे. इकडं पुरण पण बघा किती सुंदर रटारटा शिजते आहे. आता याचं काम झालं की नाही पुरणाचं करायचं. मी गोळी तोडून घेतले. हे बघा अशी गोल गोल करून ठेवूया. थोडंसं मैदा लावून पुरी आपण लाटून घेऊया करंजीची. आणि गोलच लाटायचं बरं का, असं लांब वगैरे काय लाटायचं नाही, गोलच लाटायचं. असं लाटून घ्यायचं. असे मी थोडे लाटून घेते सगळे. असं हातावर घ्यायचे असे बारीक. आणि एक चमचा असं सारण घालायचं. हे बघा असं. आणि दूध लावून घ्यायचं साईडला असं, म्हणजे मिठतं, म्हणजे तेलामध्ये सुटत नाही ते. असं घट्ट व्यवस्थित तसं मिठतं. पुन्हा कोणाला हातावर भरता येत नाही आहे, खाली असं ठेवून भरलं तरी चालतं. मला सवय झाली आहे हातावर भरायची अशी. तेलही तापले. असं खूप छान, अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत. कोणी कोणी म्हणतात ओले नारळ करंज्या टिकत नाहीत वगैरे, असं काही नाही आहे. ह्या पद्धतीने केल्याने तुम्ही अगदी डोळ्या झाकून 10-12 दिवस टिकतात छान, काही होत नाही आहे त्याला. खूप छान. आणि मेन म्हणजे सुक्याचं कसं असं कुठेतरी सारण जाऊन बसतं असं एका कोपऱ्यात वगैरे, ते खायला नको वाटतात. तेवढेच 1-2 दिवस फ्रेश खायला छान वाटतात. पण हे ओल्या नारळात नेहमी कंटाळा येत नाही आहे म्हणजे करंजी खायला. आणि साखरही नाही आहे, गूळ आहे, त्यामुळं शुगरवाल्यांना पण छान आहे खायला. असं केव्हाही करा. अगदी मोजून 10 ते 15 मिनटात करंज्या होतात. आणि तुम्हाला ऑर्डर हवं असेल तर जिलेबी चौकात मिळतील, म्हणजे माझा पत्ता आहे घराचा. अशी बऱ्याच वेळ असं भरून घेतले. आता तळून दाखवते तुम्हाला. असं छान मिटलं पाहिजे हे असे मस्त असं. आता हे कट करून घेऊया याच्यानं. असे अगदी थोडंसं असं कट करून घ्यायचं. अशी कट करून घ्यायचं. मी कटरनेच कट करते करंज्या, पण आहे चमचा, पण कटरनेच कट करते. असं कोरणं म्हणतात ना त्याला, कोरणं. काय जरा मराठी कन्नड जरा जमलिंग होतोय, शब्द सुचत नाहीत पटपट. असे सगळं करून घेतलेलं आहे. आता तळून घेऊया. तेल पण तापलेलं आहे आपलं.
किती सुंदर तेल तापलेलं आहे आणि गोल्डन ब्राऊन तळून घ्यायचे आपल्याला, पांढरे नाही काढायचे. बघा आता छान असं गोल्डन ब्राऊन झालेलं, कलर छान आलेला आहे. आणि आता हे काढून घेऊ आपण. असं छान किती सुंदर दिसतात बघा, कलर बघा किती सुंदर आलेला आहे. आणि हे तुम्ही बंद करून असं डब्यात ठेवलं ना, छान आहे, असं कुरकुरीत राहतात, मऊ पडत नाही अजिबात, छान राहतात आणि 10-12 दिवस अगदी छान टिकतात. चला तुम्ही पण करून घ्या बघू. मस्त असं छान कुरकुरीत गुळाचे करंज्या, ओल्या नारळाच्या, मेन म्हणजे ओले नारळाचे छान लागतात असे. आणि इकडे उत्तराखंड साईडला भुजिया बोलतात ह्याला, भुजिया. आपण इकडे करंज्या, कर्नाटकमध्ये ह्याला गिलगंजी म्हणतात किंवा कारचिकाय, असं 2 नाव आहेत त्याला. असं छान आहे बघा. आता कलर तरी बघा किती सुंदर आलेला आहे बघा. असं मी काढून घेतलेलं आहे असं पेपरावर, तुम्हाला हे दाखवतो एकदा मोडून. अशा प्रकारे करंजी रेडी आहे आपल्या गुळाचे ओल्या नारळाचे करंज्या. आणि तुम्हाला मी फोडून दाखवते, किती सुंदर दिसतात. किती गरम आहे, असा आवाज येतो बघा असं. हां, अगदी टम्म असं भरलेलं आहे. आता मी खाऊ शकत नाही कारण गरम गरम आहे पूर्ण असं. बघा तुम्ही पण छान असं रेसिपी आहे, करून बघा आणि मला कळवा कसे झाले ते. आणि लाईक करा, शेअर करा. नमस्कार.